स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. सो वेलकम. कसे आहात सगळे? कल और आज में क्या फर्क हुआ? कुणी कुणी कालची ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेले आहे? लाईफ के सारे सफरिंग लिखे. चला, वजे मॅडम बोला, काय फरक जाणवला काल जे आपण डिस्ट्रॉय केलं सगळ्या गोष्टी? अनम्यूट करा. कुणी कुणी केलं? मीना चिमुटे मॅडम अनम्यूट करा. हा, निले मॅडम, वजे मॅडम बोला. नमस्कार मी मॅडम. आज केलं. नमस्कार. कुठून आहात खूप मॅडम? बरं वाटलं. मी बदलापूर, ओके, मुंबई. चला. कालचं जे आपण ऍक्टिव्हिटी केली त्याच्यानंतर काय फरक पडला? नाही, फरक आम्ही म्हणजे आज केली खूप सकाळी. पीस ऑफ माइंड वाटायला लागलं. आणि ह्या ऍक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यातनं लवकर कसं बाहेर पडता येईल हे समजलं. चला, छान. ऑल द बेस्ट. मीना मॅडम बोला. मी आज सकाळी केली ऍक्टिव्हिटी. त्याच्यामुळे अजून खूप असं असं खूप फरक पडल्यासारखं नाही वाटलं. म्हणजे मी जास्ती ते निगेटिव्ह ज्या गोष्टी मला त्याची काळजी वाटते किंवा टेन्शन येतं, तर त्याचे मी हे घेतो, ऍक्टिव्हिटी केली. हां. तर त्याचं अजून तसं काही, पण टेन्शन थोडंसं कमी झाल्यासारखं वाटते. चला, हां. थोडंसं टेन्शन कमी झालं. आणि चला, छान. हां. आणखी कोणी केली ऍक्टिव्हिटी? रात्री ज्यांनी केली. ओके. हा, मिरगल सर बोला. ऍक्टिव्हिटी केली. मला खूप फरक पडला. मला गावचे लोक जे राग करत होते ते आज मला स्वप्नात येऊन चांगलं गोड गोड बोलून जरा जेवायला वगैरे वाटलं. हे स्वप्न पडलं मला. चला, छान. आज गोड गोड बोलून ताट वाढून भेटलं. खूप छान. चला, छान छान. मी तुमचं आवडीने सेशन करते. त्यांचा मोबाईल चालत नाही म्हणून माझ्या मोबाईल वरती आहे ते. ओके ओके, चला, छान. थँक्यू मॅम. थँक्यू. चला, ओके. आणि सकाळी सकाळी कोणी जरा शाहरुख खानला आठवून म्हटलं, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे? कोणी कोणी म्हटलंय? ओके. ज्यांनी नसेल म्हटलं, चला परत एकदा म्हणा बरं. चला, लाजायचं नाही कोणीच. दोन्ही हात, दोन्ही हात असे, नुसतं बसायचं नाही. बोला, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. स्वस्त म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्थ. जे काही करताय बिलकुल फुल टू एन्जॉय, मस्त करत आहे. आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनात कसा येतोय? जबरदस्त येतोय. ओके. सो विश यू ऑल द बेस्ट. काल आपण अफर्मेशन या विषयाला समजून घेत होतो. आज आपण ते अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन या 3 कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. आणि सबकॉन्शियस माइंडला डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर लक्षात घ्या, अफर्मेशन म्हणजे कळत नकळत सतत जे आपण मनात जे विचार करतो ते देखील आपल्या जीवनाप्रतीचे अफर्मेशन होतात. आता इन जनरल आपण ते अफर्मेशन सतत पाहिजे आनंद असतो, पण माझ्या जीवनात दुःख किती आहे याचा विचार करतो. पाहिजे सक्सेस असतो, पण माझ्या जीवनात अपयश काय आहे आपण त्याच्यावर फोकस करतो. निसर्गाचा नियम काय करतो, की जिथे तुमचा फोकस जातो तिथे तुमची एनर्जी जाते. आणि तो फोकस पॉझिटिव्हिटीवर असेल तर जीवनात पॉझिटिव्हिटी येईल. जर तो फोकस निगेटिव्हिटीवर असेल तर जीवनामध्ये निगेटिव्हिटी येईल. आणि म्हणून आपला फोकस हा नेहमी सकारात्मकतेवर आणि पॉझिटिव्हिटीवर असला पाहिजे. आता याच्यासाठी अफर्मेशन हे उत्तम माध्यम आहे. अफर्मेशनला मध्ये काय करायचं, तुम्हाला जाणीवपूर्वक जी गोष्ट पाहिजे ती तुम्हाला ब्रह्मांडाला रोज झोपते वेळी सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही झोपायला जाता. का बरं? कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड झोपतो. काल जे आपण 2 शब्द बघितले, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड झोपतं आणि सबकॉन्शियस माइंड जागा असतो. सबकॉन्शियस माइंड काय करतो? पेरणी करतो. म्हणजे जसं मी काल तुम्हाला म्हटलं, की एखाद्या आईने अफर्मेशन दिलं लहान मुलाला, अरे थांब पडशील, थांब पडशील, थांब पडशील, ते मुलगा पडतो. म्हणजे त्या आईचं अफर्मेशन तिथे काम करतं. त्याच पद्धतीने जिजाऊंनी आपल्या मुलांना राजे 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 म्हणून महाराष्ट्राला आपले छत्रपती शिवराय भेटले. बरोबर की नाही? त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या मुलांसाठी, आपल्या स्वतःच्या जीवनासाठी तेच अफर्मेशन द्यायचे जाणीवपूर्वक, जे आपल्याला पाहिजे. त्याच्यासाठी कालचा तुम्हाला होमवर्क होता, की तुम्हाला जीवनात काय पाहिजे आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. येलो पेजवर रेड पेननी तुमच्या इच्छा लिहा. कशाने? येलो पेजवर रेड पेननी. ते तुम्ही बाइंडिंग करून घ्या,
डायरी परचेस करा येलो पेजची, पण रेड पेननी लिहा. त्याच्यावर लिहिलेले जे काही तुम्ही व्हिज्युअलायझेशन करता किंवा अफर्मेशन लिहिता ते लवकर कम्प्लीट होतात. आता त्याच्या खाली एक वाक्य लिहायचंय, ते वाक्य लिहून घ्या जे काही तुमच्या अफर्मेशन लिहिल्या. येस, आय एम कमिटेड टू अचीव ऑल दिस. येस, आय एम committed to achieve all this. Thank you so much God for giving me everything I want. आता जर कुणाचं 1,00,000 पर मंथचं टार्गेट असेल तर यस आय अर्न 1,00,000 पर मंथ असं 21 वेळा लिहायचं आहे आणि खाली लिहायचं यस आय एम कमिटेड टू अचीव ऑल दिस. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. हे एक वाक्य तुमच्या जीवनाला कलाटणी देणार आहे. आज आपल्याकडे आपले जे ट्रेनर आहेत माझ्यासारखे जे माझे स्टुडंट आहेत त्यांनी त्यांचे 5,00,000पर्यंतचे स्वप्न पूर्ण केलेले आहे. तर फक्त अर्निंगसाठी नाही, कुणी जर हेल्थसाठी आय एम द हेल्थ मॅग्नेट असं 21 वेळा लिहा, आरोग्य मिळेल. आय एम द मनी मॅग्नेट, आय एम द लव्ह मॅग्नेट, रिलेशनशिप सुधारतील. कारण आपण एनर्जी काय करतोय, पेरणीत जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह देतोय. रिलेशनशिप की माझं एखाद्याचं पती पत्नीमध्ये नातं चांगलं नसेल, मुलांसोबत नातं चांगलं नसेल किंवा घरातलं वातावरण चिडचिडीचं असेल तर तुम्ही लिहू शकता माझ्या घरातील वातावरण प्रत्येक क्षण सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, दीर्घायुषी असं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंदाचं वातावरण आहे. पेरणी आपण कशाची करतोय इथे, पॉझिटिव्हिटीची. तर हे अफर्मेशन याच्यावरच मसुरे अमाटो यांनी राईसवरचा पण त्यांचा राईस एक्सपेरिमेंट जगामध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 3 बरण्यांमध्ये भात भरला. त्यांच्यानंतर सायंटिस्ट मसुरे अमाटो नंतर हा प्रयोग अनेकांनी केला. गुगलवर हा प्रसिद्ध प्रॅक्टिकल आहे, तुम्ही पण करून बघू शकता. तर त्यांनी 3 बरण्यांमध्ये सारखा भात भरला. एकावर लव चिटकवलं, एकावर नथिंग, एकावर हेट. आता ज्या बरणीवर त्यांनी लव लिहिलं त्याला त्यांनी पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले की तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, तू खूप चांगला आहे, तू मला जीवन देतो. या पद्धतीने पॉझिटिव्ह अफर्मेशन त्याच्यावर दिले. नथिंग लिहिलेल्या बॉटलला त्यांनी इग्नोर केलं आणि ठेवून दिलं. हेटवाल्याला जेवढं वाईट बोलता येत होतं तेवढं बोलले. आपल्याही जीवनात 3 प्रकारचे लोक असतात. काही लोकांना अगदी खरचटलं तरी, केसालाही धक्का लागला नाही पाहिजे, आपण त्यांची एवढी काळजी घेतो. काही जी लोक आपल्या जीवनात असे असतात, जसं आपल्या एखाद्या मॉलमध्ये गेले, एखाद्याने आपल्याला कपडे दाखवले, एखादं इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दाखवली, त्या व्यक्तीचं काही आपल्याला तेवढं कनेक्शन होत नाही, तो तेवढ्याच पुरते ते नातं तयार होतं आणि तिथेच ते संपुष्टात येतं. आणि काही लोक तर आपण असे पाळून ठेवलेले आहेत माइंडमध्ये की त्यांची आठवण जरी आली तरी तळपायची मस्तकात रोज त्यांच्या नावाने आपण द्वेषाची भावना निर्माण करतो. कुणाचं बीपी शुगर वाढणार आहे टेन्शननी, समोरच्याचं की आपलं? तर हा जो प्रयोग केला तर लव वाला भात, ज्याला प्रेमळ अफर्मेशन दिले, तो ताजा राहिला बऱ्याच सारख्याच काळानंतर. नथिंग वाला थोडा खराब झाला आणि हेट वाल्याला बुरशी लागून अक्षरशः पाणी पाणी झालं. मग विचार करा, आपल्या अफर्मेशन, आपल्या भावना आपण दुसऱ्यांप्रती ज्याच्या पद्धतीने पोहोचवू त्याच पद्धतीने त्याचे व्हायब्रेशन तयार होणार आहे. कारण प्रत्येकाचं शरीर हे 70% पाण्याने बनलेलं आहे, बरोबर आहे. मग आपल्याला ज्या व्यक्तीला, आता समजा एखाद्या माझ्या मैत्रिणीला वाटत असेल की आमचे अहो खूप राग करतात आणि ती जर 4 मैत्रिणींना सांगत असेल किंवा 4 नातेवाईकांना सांगत असेल की आमचे अहो त्यांच्यासारखा राग कोणाचाच नाहीये, तर त्या काय करून राहिल्या, रागाची एनर्जी त्यांच्यामध्ये मल्टिपल करून राहिल्या. मग त्यांनी काय केलं पाहिजे, माझ्या त्या मैत्रिणींनी सांगायला पाहिजे की माझे हसबंड हे एकदम प्रेमळ आहे, शांत स्वभावाचे आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. काय होईल, दररोज जेव्हा 3 महिने तिचे अफर्मेशन या पद्धतीने राहील, त्या व्यक्तीच्या औरामध्ये आपोआप तो बदल घडेल आणि त्या व्यक्तीचा स्वभाव बदलेल. जसं अनेक स्टुडंट सांगतात की माझं 90 डेजचं जे चॅलेंज आहे त्या चॅलेंजमध्ये हा घडलेला बदल आपण एक्सपिरियन्स करू शकतो. ठीक आहे. म्हणून ज्या व्यक्तीला तुम्हाला, जसं आता माझा मुलगा अभ्यास करत नाही असं म्हणण्यापेक्षा माझा मुलगा नियमित आणि वेळेवर अभ्यास करतो, हे जेव्हा अफर्मेशन तुम्ही द्याल तर त्याचा आपोआप अभ्यासात सुधारणा होणार आहे. लक्षात आलं अफर्मेशन कसं काम करतं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे व्हिज्युअलायझेशन. आता या व्हिज्युअलायझेशन मध्ये वाचा बरं, हे वाक्य काय लिहिलेलं आहे, कोण वाचेल? वजे मॅडम वाचा बरं, स्क्रीनवर काय लिहिलेलं आहे. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. ठीक आहे. कोणाकोणाला हे वाक्य ऐकल्याबरोबर सफेद हाती
किंवा हत्ती डोळ्यासमोर आला आला का वजे मॅडम? आला. वाक्य काय होतं? सफेद सफेद हाती हाथी दिमाग में दिमाग में नहीं सोचना है. सोचना है. मग आता आपण आपल्या डोक्यामध्ये असे किती पांढरे हत्ती पोसून ठेवले बघा. जे नाही पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये, तरी देखील त्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये पकडून ठेवलेल्या आहे. आता साधी गोष्ट तुम्हाला सांगते. जर एखाद्या दिवशी एखाद्या म्हणजे मुलीला उशीर झाला, एखाद्या आईच्या, मुलगी 13-14 वर्षाची आहे आणि ती कुठे गेली माहिती नाही, त्या आईच्या डोक्यात पॉझिटिव्ह विचार येतात की निगेटिव्ह येतात? निगेटिव्ह. बरोबर आहे ना, निगेटिव्ह विचार. अजून 1 तास 2 तास उशीर झाला, फोन म्हणजे 2-4 ठिकाणी फोन लावून झाले, काहीच पत्ता लागला नाही. मग त्या विचारांचं चित्रांमध्ये रूपांतर होतं, व्हिज्युअलायझेशन चालू होऊन जातं. बरोबर आहे. आणि मन चिंती ते वैरी न चिंती, अशा पद्धतीची त्या व्यक्तीची अवस्था होते. या व्हिज्युअलायझेशनचा काय परिणाम होतो हे आता आपण प्रॅक्टिकली समजून घेणार आहे. रेडी आहात प्रॅक्टिकल करायला? ओके, चला रिलॅक्स व्हा. बाजूला पाणी असेल तर थोडं पाणी पिऊन घ्या. थोडं पाणी पिऊन घ्या. मी क्लासेसमध्ये पाणी जास्ती प्यायला सांगते. गॅलेक्सी M15 5G ऍक्शन करावं लागेल. कपड्यांच्या घड्यानंतर घाला. क्लास करताना फक्त क्लासवर फोकस करा. अच्छा, पाणी होतं का तुमच्याकडे? तुमच्यासाठी आणायला सांगितलं. चला रेडी, चलो अभी मैजिक देखेंगे हम. डोळे हलके बंद. प्रॅक्टिकल करायचं आहे. डोळे हलके बंद. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. बघा आता, तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. ते कळी स्वरूपातलं असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल, पण तुम्हाला जसं आवडतं ते तेच फूल आहे. अर्ध उमललेलं असेल, कळी स्वरूपात असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल, एक सुंदर फूल तुमच्या हातात आहे. अगदी तुमच्या आवडीच्या रंगाचं ते फूल आहे. अगदी तुमच्या आवडीच्या रंगाचं फूल आहे. कधीतरी कोणीतरी अगदी खूप प्रेमाने दिलेलं ते फूल असेल. आत्ता तेच फूल तुमच्या हातात आहे. अगदी कुणीतरी खूप प्रेमाने दिलेलं ते फूल असेल जे आत्ता तुमच्या हातात आहे. आणि आता ते फूल तुम्ही हळुवार चेहऱ्याजवळ आणलेलं आहे. ते फूल हळुवार चेहऱ्याजवळ आणलेलं आहे. आणि बघा, त्याचा सुगंध तुम्हाला अधिक प्रसन्न करत आहे. त्या फुलाचा सुगंध अधिक प्रसन्न करत आहे. खूप सुंदर प्रसन्नता येते. कीप स्माइलिंग. त्या सुगंधासोबत चेहऱ्यावर एक अलगद स्माइल आलेला आहे. एक अलगद स्माइल. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आणि याच स्माइल सोबत स्लोली कम बॅक अँड ओपन युअर आईज. स्लोली कम बॅक अँड ओपन युअर आईज. चला, 311 लोकांपैकी कुणाकुणाला फूल दिसलं, रंग जाणवला, सुगंध जाणवला? टाईप इन चॅट बॉक्स. चला, ग्रेट. अर्चना मॅडम, काय जाणवलं?
अर्चना मॅडम अनम्यूट करा. ओके, यस. अजूनही सुगंध येतोय, रंग जाणवला. ओके, चला. रेड रोज दिसला, जाणवला. ओके. आम्ही काही प्रॅक्टिकल मध्ये मिरच्या, आवळा, अख्खा लिंबू स्क्वीज करतो जिभेवर. आणि म्हणजे ओरिजिनल लिंबू नसतो बरं, लिंबू हातातही नसतो, तरी देखील त्या लिंबूची चव प्रत्येकाला जाणवते. वास लाल गुलाब, स्पर्श जाणवला रेड. ग्रेट. आता विचार करा, या प्रॅक्टिकल मधनं आपण काय बघितलं. ज्या गोष्टीचं अस्तित्वही नव्हतं त्या गोष्टीचा आपण अनुभव घेतला. म्हणजे कुणाच्याच हातात आता गुलाबाचं फूल नव्हतं, तरी देखील त्या गुलाबाच्या फुलाचा कुणाला रंग जाणवला, कुणाला सुगंध जाणवला, कुणाला फूल दिसलं. मग आपल्या माइंडची पॉवर काय आहे? जर तुम्ही ज्या गोष्टीवर सातत्याने फोकस देता, ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे त्या गोष्टीवर फोकस नेला, तर ती गोष्ट प्रत्यक्षात तुमच्या, कारण कुठलीही गोष्ट, या प्रॅक्टिकल मधनं काय सिद्ध होतं, कुठलीही गोष्ट दोनदा क्रिएट होते. एपीजे अब्दुल कलाम सरांना जेव्हा मिसाईल बनवायचं होतं, तर त्यांनी पहिले त्याची आयडिया कुठे झाली, त्यांच्या डोक्यात आली. मग प्रॅक्टिकली सगळं साहित्य निर्माण केलं आणि त्याच्यानंतर भारतातला पहिलं मिसाईल आपल्याला मिळालं. प्रत्येक महिलेला एक साधी रेसिपी जरी बनवायची असते, तर ती पहिले तिच्या माइंडमध्ये येते आणि त्याच्यानंतर ती सगळे साहित्य जमा करून मग ती कृतीच्या द्वारे ती वस्तू अस्तित्वात येते. त्याच पद्धतीने हा पेन जरी कोणी निर्माण केला, तर पहिले त्याची आयडिया त्याच्या डोक्यात आली आणि मग त्याचं प्रॅक्टिकली रूपांतर झालं. मग आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या जर गोष्टी आपल्याला पाहिजे असल्या, तर आपल्याला पहिले त्याचं व्हिज्युअलायझेशन इथे करावं लागेल. पण आपण इथे काय करतो? इथलं क्रिएशन काय आहे आपलं? मेरे जिंदगी में कितना गम है. बरोबर आहे. तर फोकस आपल्या चुकीच्या गोष्टींकडे जातो आणि मग आपल्या जीवनामध्ये दुःख येत असतं. आणि म्हणून जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद पाहिजे आहे, तर पेरणी पण आपल्याला जाणीवपूर्वक व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला नेमकं काय पाहिजे जीवनात, तीच पेरणी आपल्याकडनं केली गेली पाहिजे. क्लिअर मुद्दा? व्हिज्युअलायझेशन काय करायचं? आता तुम्ही म्हणाल मॅडम नकारात्मक विचार येतात, त्याच्यावर उपाय सांगा. साधा उपाय आहे. माइंडला काय असतं? डिस्ट्रॅक्ट करायचं असतं. आता बघा, अभ्यास करताना माइंड काय होतं? डिस्ट्रॅक्ट होतं. अभ्यासावरून डिस्ट्रॅक्ट होतो, अभ्यास केला जात नाही. आता आपल्याला उलटं करायचं आहे. अभ्यास करताना ज्या गोष्टी आडव्या येतात त्याच्यावर डिस्ट्रॅक्ट. आनंदी राहायचं आहे, पण एखादी गोष्ट, एखादा दुःखाचा क्षण आठवतो, तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता. मग त्या डिस्ट्रॅक्शन पासून कसं थांबायचं? छोटा नियम. आपल्या जन्माची सुरुवात आपल्या नाभीपासून झालेली आहे. ठीक आहे, प्रत्येकाचं अस्तित्व नाभीपासून सुरुवात झालेलं आहे. नाभीच्या तिथे तीनदा कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. म्हणजे काय झालं, त्या क्षणामध्ये जे तुमचं डिस्ट्रॅक्शन झालेलं होतं, जो नकारात्मक विचार आलेला होता, त्याला तिथल्या तिथे जर कट केला, तिथल्या तिथे डिलीट केला आणि लगेच तुम्हाला काय पाहिजे त्याच्या जागी पॉझिटिव्ह आपल्याला एनर्जी भरायची आहे. का बरं? आता हा ग्लास, या ग्लासमध्ये पाणी आहे, अर्धा ग्लास पाणी आहे, ठीक आहे. पण अर्धा ग्लास रिकामा आहे का? अर्धा ग्लास तिथे एअर आहे की नाही? काही नाही आहे, तर कुठल्या तरी गोष्टीने त्याचं अस्तित्व भरलं आहे. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार टाकले नाही, तर तिथे निगेटिव्ह विचार येणार आहे. म्हणून निगेटिव्ह विचार रिकामे करून तिथे आपल्याला जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह विचार, जे आपल्याला पाहिजे आहे त्या एनर्जी तिथे आपल्याला ड्रॉप करायचे. आलं लक्षात? आणि व्हिज्युअलायझेशन नकारात्मक झालं किंवा चुकीचे विचार मनात आले, तर आपल्याला एनर्जी कोणती द्यायची आहे? मग कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, ही एनर्जी आपल्याला तिथे द्यायची आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आपला, तो म्हणजे मेडिटेशन. व्हिज्युअलायझेशन नंतर तिसरा मुद्दा जो आहे तो आपला मेडिटेशन. आता मेडिटेशन म्हणजे काय? कोण सांगेल? एनीवन? मेडिटेशन म्हणजे काय सांगा सर, काय आहे मेडिटेशन? मेडिटेशन फोकस. ओके. अजून कोण सांगेल मेडिटेशन? इकडे चॅटबॉक्स मध्ये आले का काही आन्सर चेक करू द्या. व्हॉट इज मेडिटेशन? किंवा हँड रेज करा, उत्तर द्या. अच्छा, वजे मॅडम, आज तुम्हालाच व्हॉलेंटियर बनवून टाकू. सांगा मेडिटेशन म्हणजे काय? इकडे आलं. ध्यानधारणा, एकाग्रता, मन एकाग्र करणं आपले अस्तित्व, आणि मन शांत करणं. हा, ध्यान, ध्यानधारणा, मनाची शांती. ओके, टू बी प्रेझेंट, आत्मपरीक्षण. बापरे, मोठे मोठे शब्द आले आहेत मेडिटेशन साठी. ओके. आता पुस्तकी ज्ञान किंवा आपण आजूबाजूला बघितलेल्या मेडिटेशनचे अर्थ आपण खूप बघितले.
पण होतं काय, आपण जेव्हा मेडिटेशन करायला डोळे बंद केले, चला एखादा ऑडिओ लावला, मेडिटेशन करायला गेलो, तर आजूबाजूचे सगळे विचार डोक्यातून बसतात. अगदी कितीतरी वर्षाआधी घडलेली घटना देखील आपल्या डोक्यात येऊन जाते. तो विचार कुठेच आपल्या डोक्यात नसतो, तो विचार देखील आपल्या माइंडमध्ये अस्तित्व करतो आणि त्याच्यामुळे आणि जनरली या आठवणी पॉझिटिव्ह कमी असतात. जीवनामध्ये काय निगेटिव्ह झालेल्या असतात त्याच आठवणी डोळे बंद केल्यावर आपल्या माइंडमध्ये येतात. मेरे साथ बुरा क्या हुआ. आता मेडिटेशनचा खरा अर्थ मी तुम्हाला सांगते, जो मी माझ्या एवढ्या अभ्यासातनं जो केलेला आहे. हायवेवर बोर्ड लागलेला असतो, नजर हटी दुर्घटना घटी. आता माझी एखादी मैत्रीण भाजी चिरते आणि तिचा डोक्यामध्ये दुसरा विचार आला, तर ती चिरी भाजीवर न जाता बोटावर येते आणि भाजी चिरण्याच्या ऐवजी बोटाला कट लागतो. का बरं झालं ती गोष्ट, का बरं घडली? कारण तिचं त्या वर्तमानाच्या क्षणातनं लक्ष गेलं, दुसरा कोणता तरी विचार डोक्यात चालू होता, म्हणून बोटावर सुरी आली. ठीक आहे, गाडी चालवून राहिलेले आहेत, जेवढेही अपघात होतात या जगामध्ये, जेवढे अपघात होतात, त्या क्षणाला त्या व्यक्तीच्या माइंडमध्ये कुठेतरी डिस्ट्रॅक्शन येतं आणि मग त्याच्या हाताने तो अपघात होतो, नुकसान दुसऱ्यांचं होतं, पण जो विचार करत असतो तो स्वतःचंही नुकसान करतो आणि त्याच्यामुळे इतरांचंही नुकसान होतं की नाही होत. मग आता मेडिटेशन म्हणजे काय? समजा एखादी महिला स्वयंपाक करून राहिली आणि 100% आनंदाने ती जर स्वयंपाक करते आहे, तर स्वयंपाक कसा होईल सांगा वजे मॅडम, कसा होईल स्वयंपाक? माईक माईक ऑन करा. चविष्ट आणि प्रसादासारखा होईल. ओके, एखादा बँकेचा कर्मचारी, ऑफिसचा कर्मचारी आहे, तो आपल्या कामाच्या ठिकाणी काम करत असताना जर आनंदाने त्याची जबाबदारी निर्माण करेल तर काय होईल? जे काम काही चांगलं होईल. काम आहे, ज्या कुठल्या डिपार्टमेंटला तो काम करतोय, ते काम तो 100% मन लावून करतोय, म्हणजेच काय करतो, ध्यान देऊन करतो आहे, तिथे तो ऍक्च्युअल मेडिटेशन करतोय. त्या काम करताना त्या कामाचा रिझल्ट कसा येईल? उत्तमच येईल. एखादा विद्यार्थी अभ्यासाला बसलेला आहे आणि 100% ज्या विषयाचा अभ्यास करतोय, 100% फोकस त्याच विषयावर देतोय, तर त्याचा रिझल्ट कसा येईल? मार्क चांगले मिळतील. आता मी हा क्लास घेते, हा क्लास मी शिकवताना जर माझं इकडे तिकडे लक्ष डिस्ट्रॅक्ट झालं, तर तुमच्या आणि माझ्यामध्ये इंटरॅक्शन होईल का? नाही. ठीक आहे, मग जाऊ दे ना, फ्रीचा असता क्लास आहे, कसंही 10 दिवस शिकवा, हा विचार धरून मी केला तर त्याचा रिझल्ट येईल का? नाही. आता जे म्हणजे किती लोक आहेत आता मला चेक करू द्या सध्या क्लासमध्ये? 333 लोक एंजल नंबर आहे. ठीक आहे, 333 लोक ऍट प्रेझेंट आहेत. त्या 333 लोक इथे प्रेझेंट असते का? बरोबर आहे. याचाच अर्थ काय की माइंड पर्यंत ते काम मन लावून केलं तर त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये व्यवस्थितपणे येत असतो. कुठल्याही कामाला आपल्याला ध्यान देणं. मग आपलं काम काय आहे की वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी तुम्ही द्याल, सगळ्यात महत्वाचं जे काम तुम्ही आत्ता वर्तमानात करताय, जसं मी शिकवताना मन लावून शिकवते, त्याच पद्धतीने जे लोक व्हिडिओ बंद करून बसलेले आहे, मल्टीटास्किंग करून राहिलेले, जर त्यांनी 100% फोकस इथे दिला नाही, तर या क्लासचा फायदा जे लोक 100% फोकसने करत आहे आणि जे लोक फक्त ऐकून राहिले आहेत आणि प्रॅक्टिकल मध्ये कुठलाच सहभाग घेत नाही, त्यांना रिझल्ट येईल का म्हणजे मॅडम? नाही. म्हणजेच काय, लक्ष देणं, जे काम तुम्ही करताय. म्हणजे माझ्या मैत्रिणीला जर 4 पदार्थ बनवायचा कंटाळा असेल, पण एक पदार्थ आनंदाने बनवला तर त्याचे व्हायब्रेशन्स आनंदाचे असतील, ते पंचपक्वानांपेक्षाही ते शरीराला आरोग्य देत असेल. ठीक आहे, ओके. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक व्यक्तीला आपल्याला म्हणजे वर्तमानाच्या क्षणांना तुम्ही जशी एनर्जी द्याल, आता जर मी हा क्लास घेत आहे, मी माझा 100% फोकस या क्लासवर असला पाहिजे. जर मी संध्याकाळी स्वयंपाक करते तर माझा पूर्ण फोकस माझ्या कुकिंगवर असला पाहिजे. जर मी माझ्या मुलाचा अभ्यास घेत आहे तर माझा पूर्ण फोकस त्याच्या अभ्यासावर असला पाहिजे. तर जे काम तुम्ही करताय, प्रत्येकाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या प्रत्येकाच्या जबाबदाऱ्यांना आपल्याला व्यवस्थितपणे पार पाडणं गरजेचं आहे. जर फोकस चुकला तर रिझल्ट चुकेल जीवनाचा. आणि म्हणून वर्तमानाच्या क्षणांना आपण जर सकारात्मक एनर्जी दिली
तर इथे काय होऊन राहिलं, इथे तुमच्या पास्टच्या चांगल्या आठवणी निर्माण होऊन राहिल्या. म्हणजे या 1 तासाची आठवण कशी राहील, जर तुम्हाला आजचं सेशन आवडलं नाही बा, आमचा 1 तास खूप चांगला गेला, बरोबर आहे. आणि याच्यातनं जे काही शिकलात ते जर तुम्ही आत्ता ते प्रॅक्टिकली जीवनामध्ये अनुसरायला लागलात तर याच्यातनंच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निर्मिती होणार आहे. म्हणून जे काही जीवन घटित होतं ना पास्ट में ना फ्युचर में, जे काही जीवन आहे ते तुमचं वर्तमानाच्या याच क्षणांमध्ये निर्माण होत असतं. म्हणून आपल्याला जेही जीवन जगायचं आहे ते फक्त नाऊ मध्ये आहे, आत्तामध्ये आहे, टुडे मध्ये आहे. तर जर तुम्ही आज आत्तामध्ये जर जीवन जगायला लागाल आणि प्रत्येक त्या नाऊ आणि आत्तामध्ये व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे आहे त्या फोकसवर काम कराल तर रिझल्ट तुमचा आहे. या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन याचं काम आपल्या जीवनात होत असतं. ठीक आहे. त्यानंतरचं जे आहे आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, म्हणजे आपला जो ब्रेन आहे, या ब्रेन मध्ये काय आहेत, हे जे ब्लू कलरचे जे दिसतात आहे ना रेषा, याला म्हणतात न्यूरोपाथवेज. आपला प्रत्येक विचार म्हणजे आपल्या माइंडमध्ये 80 बिलियन न्यूरॉन्स आहेत आणि ते रोज 70,000 प्लस विचार करत असतात. आता या ब्रेन मध्ये तुम्ही जर रोज नकारात्मक विचार कराल तर काय करून राहिले, पेरणी करून राहिले, तर प्रत्येक विचाराचे फाटे फुटत असतात. एक विचार 10 वेळा केला म्हणजे समजा आता एखाद्याला अंधाराची भीती वाटते लहान मुलाला, आणि जर त्याला 8-10 वर्ष कुणीच त्याचा माइंडसेट चेंज केला नाही तर तो मोठाही झाला तरी त्याला अंधाराची भीती वाटेल. एखाद्याने लहानपणी एखादा अपघात बघितला आणि त्या अपघाताचं व्हिज्युअलायझेशन त्याच्या माइंडमध्ये फिक्स असेल तर तो मोठ्यापणी देखील स्वतः गाडी चालवायला देखील घाबरतो. याचा अर्थ काय, त्याच्या माइंडमध्ये तो विचार तयार झालेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, 21 दिवसाचं चॅलेंज. या ब्रेनमध्ये 21 दिवस लागतात कुठलीही नवीन हॅबिट फॉर्म होण्यासाठी. या ब्रेनला जर आपण 21 डेज एखादी ऍक्शन कंटिन्युअस मध्ये दिली तर ती आपल्या हॅबिट मध्ये कन्वर्ट होते. 60 डेज मध्ये त्याचा आपल्या जीवनामध्ये बदल येतो आणि 90 डेज मध्ये फुलफिल होते. तर किती लोक पुढच्या 21 दिवसात स्वतःच्या जीवनात बदल करण्यासाठी रेडी आहेत? हाऊ मेनी पीपल्स? पक्का प्रॉमिस? 333 सगळ्या लोकांचं प्रॉमिस आहे की फक्त बुवाचं कीर्तन ऐकायला बसलेत काही लोक? ओके, चलो. तर आता या 21 दिवसासाठी चला लिहा बरं. प्रत्येकावर काही काही जबाबदाऱ्या असतील, लिहा बरं. आपल्या जबाबदारीचा क्रम लावा. मी कुठल्याही स्कूलमध्ये किंवा कंपनीमध्ये जाते तर ही ऍक्टिव्हिटी माझी खूप आवडीची आहे करून घ्यायला. तुमच्यावर असलेल्या 10 जबाबदाऱ्या लिहा पटापट. प्रत्येकाने ही प्रॅक्टिकली ऍक्शन करायची आहे. लिहा काय काय जबाबदाऱ्या आहे तुमच्यावर. लिहा लिहा मिलन मॅडम, जबाबदाऱ्या लिहा, थांबू नका. इथे जेवढे प्रॅक्टिकल आपण घेतो खूप महत्वाचे आहेत, त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसणार आहेत. स्वतःप्रती असतील, फॅमिली प्रती असतील. आता ज्यांनी पण जबाबदाऱ्या झाल्या का लिहून, कुणाच्या झाल्यात लिहून? नाही सापडले असतील 8-10, 2-4 तरी लिहून झाले असतील. झाल्यात का लिहून? हा सांगा सर, काय लिहिलं 1-2 जबाबदाऱ्या? सकाळी उठण्याची पण एक जबाबदारी आहे. हम्म.
अभ्यास करावा लागते रोज. मला रोज लॅबमध्ये जावं लागते, मेंटेन डेली रुटीन. ओके, चला इकडे सुषमा हांडे मॅडम, जबाबदाऱ्या सांगा. स्वतःची तब्येत नीट ठेवून घरातलं सांभाळ करणे. ओके, आणखी? आणखी मुलांना छान संस्कार देणे, हा मुलांचा अभ्यास घेणे हा आणि सगळ्यांना नीट पाहणे. ओके, ठीक. अजून आपण जबाबदाऱ्या विचारू मनीषा मॅडमला. मनीषा मॅडम सांगा बरं, 2-4 जबाबदाऱ्या काय लिहिलेल्या आहे? रोज सकाळी छान योगा एक्सरसाइज करायचंय. हा. नंतर छान छान जेवण करायचं आहे. हम्म. आणि मला मंडला आर्ट शिकायचे, तर त्याचं जरा प्रॅक्टिस करायची आहे. ओके, चला पंकज सर, तुमच्या जबाबदाऱ्या सांगा 1-2. माईक माईक ऑन करा. हॅलो. हा, बोला. हा, फॅमिली, परत जे काय लोन्स घेतले ते लोन्स सगळे बघायचे. हा. ऑफिसचं काम आहे, हेल्थ मेंटेन ठेवायची, फॅमिलीची हेल्थ बघायची, लहान मुलाचं एज्युकेशन. ओके, चला राकेश ठाकूर सर, तुमच्या जबाबदाऱ्या सांगा. अनम्यूट करा. हा, बोला सर. माईक परत बंद केला तुम्ही, ऑन करा. माईक माईक ऑन करा राकेश सर. हा, बोला. सरकारचं मुलांचे शिक्षण आणि कर्ज. आवाज क्लिअर येत नाहीये. हॅलो. हा, बोला. हा, घर खर्च, मुलांचे शिक्षण आणि कर्ज. ओके, कर्जफेड, ठीक. पूजा निकम मॅडम, जबाबदाऱ्या सांगा. माईक 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 ऑन नाही केला तुम्ही. 21 दिवस रोज लवकर उठून मेडिटेशन करायचंय. मुलीला रोज डे केअरला सोडायचंय. आणि खुश राहायचंय, चिडचिड अजिबात करायची नाही, आणि रोज क्लास अटेंड करायचंय न चुकता. चला, ओके, छान. आता बघा, ज्या कुठल्या जबाबदाऱ्या प्रत्येकाने लिहिलेल्या आहेत, मोस्टली त्या जबाबदाऱ्यांमध्ये आपला क्रमांक शेवटी आहे. म्हणजे जसं पुरुषांचं की लोन फेडायचं आहे, मुलांचं शिक्षण करायचं आहे, घर बांधायचं आहे, तर या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये बऱ्याचशा लोकांच्या लिस्टमध्ये ते स्वतःच नसतात. बऱ्याचशा लोकांच्या लिस्टमध्ये ते स्वतःच नसतात. आता एका प्रश्नाचं उत्तर स्वतःलाच विचारा, की समजा, आता मी माझं उदाहरण देते, तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा, मला आत्ता जर काही झालं तर माझ्याच कुटुंबातले लोक 4 तासात मला पोचून मोकळे होतील. या जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे. येस ऑर नो? माझ्याच कुटुंबातले लोक 4 तासात पोचून, आपल्याला वाटतं की मैं नहीं हूं तो बहुत कुछ अड जाएगा. बरोबर आहे? आपल्याला काय वाटतं? मी नाहीये तर खूप काही अडेल. पण कसं होतं ना, प्रत्येकाच्या धर्मपंथानुसार अंत्यसंस्कार केले जातात. आता जर हिंदू धर्माचा विचार केला तर 13 दिवस ताज्या फुलांचा हार, मग एक परमनंट हार, मग घराच्या भिंतीत काही कलरिंग बिलरिंग झालं, एखाद पेटी बदलली, तर मग तो फोटो अळगळीत आणि घराच्या बाहेर. मग ही रियालिटी. आपल्याच घरी बघा, किती पिढ्यांचे फोटो आहेत? 1 किंवा 2. त्याच्या आधीचे फोटोही नाही आहेत आपल्याकडे. मग प्रत्येक व्यक्तीसाठी अस्तित्व काय आहे? जर मी आहे आणि फक्त असणं नाही, मी अंतर मनापासून आनंदी आहे, तर तेव्हा माझी एनर्जी कशी असेल? ज्या दिवशी तुम्ही खुश असता तर अख्ख्या कुटुंबाला खुश करता. तुमच्या प्रत्येक कामामध्ये तो आनंद दिसतो. तुम्ही मित्रांसोबत गप्पा छान करू शकाल, नाही तर दुःखाचं रडणं कराल. म्हणून या जगामध्ये सगळ्यात महत्वाचं अस्तित्व जर कुणाचं असेल, ते आपल्यासाठी आपलं असणं. कारण एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, एका श्वासाचं आयुष्य मागे पडलं.
तुम्ही दुःखी असाल तर कुटुंबामध्ये चिडचिड कराल. तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तरी तुमचे कामं करू शकणार नाही. ना माझी मैत्रीण साधा स्वयंपाक करू शकेल, ना ऑफिसचे कामे करू शकेल. म्हणजे ज्या ज्या तुमच्यावर जबाबदाऱ्या आहे त्या आनंदाने पूर्ण करण्यासाठी सगळ्यात पहिले तुमचं आनंदी असणं महत्वाचं आहे. बरोबर की नाही? पण खरोखर तो आनंद मनीषा म्हणून सांगा आपल्या जीवनात आहे का? इनर हॅपीनेस अभी नाही भी हम मी आता उसको ढूंढ रहे. ढूंढ रहे. बरोबर आहे. अजूनही आपला शोध चालू आहे. रोज एक नवा दिवस आपल्याकडे येतो. मी तुम्हाला सांगितलं आपण किती भाग्यशाली आहे. काल मी तुम्हाला सांगितलं की जर आजची सकाळ मी पाहिलेली आहे म्हणजे त्या 10 लाख प्लस गुगलवर जे सर्च केलं असेल काल तुम्ही, त्या 10 लाख प्लस लोकांपेक्षा आपण भाग्यशाली आहे. कारण कालच्या 24 तासात त्या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोकांनी टाटा बाय बाय केलं कायमस्वरूपी. पण आपलं अस्तित्व आहे. दिस इज द वन सिंगल रिझन की आजच्या दिवसाला आनंदी जगायचं आहे. सेकंड रिझन काय आहे? माझ्यासोबत माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आज जागा झालेला आहे. दिस इज द सेकंड रिझन फॉर द सेलिब्रेशन. मग रोजचा दिवस हा सेलिब्रेशनचा असू शकतो की नाही सांगा मनीषा म्हणा. हो, असायलाच पाहिजे. असायलाच पाहिजे. आणि तो केव्हा होईल? म्हणून आजपासून सगळ्यात पहिले आनंदी कोण राहील? मी मी स्वतः. आनंदी राहील. कारण मी आनंदी असेल तर मी माझ्या मुलांचा अभ्यास चांगला घेऊ शकेल, मी माझ्या घरातल्या जबाबदाऱ्या करू शकेल, किंवा मला हे जे टीचिंग करायचं आहे, हजारो लोकांपर्यंत ही रेकी पोहोचवायची आहे, हे मी काम व्यवस्थितपणे पूर्ण करू शकेल. म्हणून माझ्यासाठी माझं अस्तित्व तसं प्रत्येकासाठी. यस, आजपासून मी माझ्यासाठी पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणा बरं, स्वतःच्या हृदयावर हात ठेवून आज संकल्प करा की माझ्यासाठी माझं असणं, माझं आनंदी असणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण तुम्ही इनर हॅपीनेसने परिपूर्ण असाल तर तुमचे व्हायब्रेशन आनंदाचे तुमच्या आजूबाजूला पोहोचतील. आता कटकट करणारा बॉस ऑफिसमध्ये रोज येत असेल, आवडतो का? कोणीतरी त्याला मागून चांगलं म्हणतं का? त्याला सगळेजण म्हणतात की आला रे बाबा कटकट करायला, आता काय डोक्यावर मारणार माहित नाही अजून. आपलं अस्तित्व असं असलं पाहिजे का? अरे तुमचं असणं कुणाच्या तरी जीवनामध्ये स्माइल क्रिएट करणार असलं पाहिजे की तुमच्या येण्यानी. बघा आपल्या घरी काही लोक येतात तर आपल्याला वाटतं की आत्ता उठून गेला पाहिजे, आणि काही लोक आले तर आपल्याला वाटतं की चला छान. का बरं? ते एनर्जी मी तुम्हाला आवरा जेव्हा शिकवेल ना तर तुम्हाला हे सांगेल की असं का होतं. प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करायला शिकवणार. ज्यावेळेस तुम्हाला आवरा शिकवणार त्यावेळेस प्रॅक्टिकली तुम्ही या ऊर्जांचा अनुभव करणार. तर आपलं असणं हे विथ स्माइल असलं पाहिजे. आणि चिडचिड केला तरी तो क्षण तसाच आठवणीत राहील. त्याच्यापेक्षा जो क्षण मिलाय, माहित नाही पुढचा श्वास, पुढचा क्षण आपल्याला मिळणार की नाही मिळणार, पण जो क्षण आपल्याकडे आहे त्याच्यासाठी आता एक छोटा आणि साधा उपाय सांगते. ज्या माझ्या मैत्रिणी, माझे बंधू जे वर्किंग मध्ये असतील, तर तुमच्या घराच्या समोर एक झाड असेल, छोटं मोठं कसंही झाड आहे, तर काय करायचं ना, ऑफिसवरनं कामावरनं येताना तुमच्या सगळ्या दुःखांचं ओझं त्या झाडावर टांगून द्यायचं. ते घरात नाही घेऊन जायचं. कारण घरात तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमची वाट बघत आहे. तुमच्या तुम्ही ऑफिस आणि कामावरनं आणलेल्या तणावाची वाट बघत नाहीये. पण कळत नकळत आपण काय करतो, तो बाहेरचा सगळा तणाव घरात घेऊन जातो. आणि त्याच्याने काय होतं, आपल्या घरचं वातावरण दूषित होतं. आज मी एक व्हिडिओ बघितला की एक छोटासा मुलगा असतो, आपला गुल्लक फोडतो, बाबांना विचारतो त्याच्या की बाबा तुमच्या एक दिवसाची व्हॅल्यू काय आहे हो? तर तो मुलगा गुल्लक फोडतो आणि तो बाबांच्या जवळ ते पैसे घेऊन जातो. बाबा, एवढ्या पैशांमध्ये मला तुमचा एक दिवस मिळेल का? अहो, तुमचे मुलं, तुमचे घरचे तुमच्या वेळेची वाट बघतात आहे. आपण काय करतो, पैसा दिला, फॅसिलिटी दिली तर आपल्याला वाटतं की सगळं काय मिळालं. आज या समाजामध्ये, म्हणजे मी जे काउन्सिलिंगचे कामं करते त्याच्यात तुम्हाला जी मला लक्षात आलेली गोष्ट आहे, घरामध्ये पैसा खूप आहे, फॅसिलिटी खूप वाढलेल्या आहे, पण लक्षात घ्या मॅडम, आपण इमॅजिन करतो आहे की एक पिशवी तिथे ओझं अडकवलेलं आहे. झाडाला निगेटिव्हिटी द्यायचा विषय नाहीये. कारण रेकी फूल, पानं, प्राणी सगळ्यांवर काम करते. ओके. तर तुम्हाला एक सुंदर म्हणजे 2 उदाहरणं सांगते काउन्सिलिंग मधले. एका
विदेशातनं आपल्या मुलाला एका मुलाने आपल्या आईवडिलांना लिहिलेलं पत्र. विचार करा, समाजात परिस्थिती आज अशीच निर्माण झालेली आहे. त्या पत्रात लिहिलं होतं, आई बाबा सांगा ना, मला काहीच कळत नव्हतं विदेश काय आहे. तुम्हीच म्हणाले की बाळा खूप शिक, खूप मोठा हो. प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणाले बाळा तू खूप शिक, खूप मोठा हो. आणि अगदी लहान होतो तेव्हा मला तुम्ही हॉस्टेलला टाकलं. तेव्हा मी खूप एकटा होतो. एकटेपणात मी खूप रडलो. मला तुमची खूप आठवण यायची. पण आई तू नव्हती माझ्यासोबत. बाबा तुम्ही नव्हते माझ्यासोबत. मी खूप एकटा राहिलो. थोडा मोठा झालो. तुम्ही मला अजून म्हटलं खूप मोठा हो, खूप मोठा हो, तुला खूप शिकायचं आहे. मला तुम्ही राज्याच्या बाहेर पाठवलं. परत हॉस्टेल, नवे मित्र भेटले, पण तुम्ही माझ्या जवळ नव्हतात. तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या. माझ्या सगळ्या वस्तू मला तुम्ही घेऊन दिल्या. पण आई बाबा तुम्ही माझ्या जवळ नव्हता. मग शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही म्हटलं की पुढच्या शिक्षणासाठी तू इथे नाही विदेशात जा. तुम्ही माझ्यासाठी पैसा खर्च केला निश्चितच. मीही परिश्रम घेतले. पण हे सगळं करत असताना आई बाबा मी खूप लांब गेलो. आणि आज माझी इच्छा असूनही मी तुम्हाला भेटू शकत नाही. सांगा माझी काय चूक होती की आज मी माझ्या संसारात रममाण झालेलो आहे. मग मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तुमच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. मला विदेश माहिती नव्हता, मला दुसरं राज्य माहिती नव्हतं. मला जेव्हा तुमच्या प्रेमाची गरज होती आई, जेव्हा मी रात्री अंधारात एकटा असायचो, मला तुझ्या प्रेमाची गरज होती, तू माझ्यासोबत नव्हती. किती लोकांच्या घरी अशी परिस्थिती आहे. आज न्यूक्लिअर कुटुंब आहे. त्या न्यूक्लिअर कुटुंबामध्ये पण हम दो हमारे दो, हम दो हमारा एकची परिस्थिती. आणि त्या एकुलत्या एक लेकराला आपण बाहेर पाठवतो. मला सांगा, शिक्षण आणि तो पैसा खरोखर तुम्हाला जीवनाचं समाधान आणि आनंद देऊन राहिला का? रियालिटी सांगते की कुठल्याच मजुराचा किंवा शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे आई वडील वृद्धाश्रमात नाही आहे. वृद्धाश्रमात आहे तर तुमच्या माझ्यासारख्या उच्च शिक्षित घरातील पालक वृद्धाश्रमात पोहोचलेले आहेत. आता का बरं? कारण संवाद कसा पाहिजे? सहभावनापूर्वक संवाद, एका मनापासनं दुसऱ्या मनापर्यंत पोहोचणारा संवाद, पण तो नाही आहे. दुसरी आमच्या शहरात घडलेली गोष्ट तुम्हाला सांगते. एक खूप मोठ्या म्हणजे चांगल्या पोस्टवरनं रिटायर्ड झालेले एक श्रीमंत कुटुंब, ज्यांचं 3 मजली घर आहे, बंगला आहे, सगळं आहे. त्यांनी पण तेच केलं. दोन्ही मुलांना विदेशात शिक्षणाला आणि त्याच्यानंतर नोकरी, आणि तिथेच ते सेटल झाले. एक दिवस त्या मुलाला फोन जातो विदेशातल्या की बाळा आई गेली, अंत्यविधीसाठी तुला यायचं आहे. मोठा भाऊ लहान भावाजवळ पैसे देतो आणि त्याला म्हणतो की मला सुट्ट्या मिळत नाहीया, तू जा आणि आईचे सगळे ज्या विधी आहे त्या पूर्ण कर. लहान मुलगा येतो, आईचा अंत्यविधी पार पडतो, 3ऱ्या दिवसाचा विधी पूर्ण होतो आणि तो मुलगा बाबांजवळ येतो. बाबा मलाही सुट्ट्या मिळणार नाही, बाकीचे उरलेले कार्य तुम्ही कुणातरी कडून करा, हे पैसे घ्या. वडील निशब्द होतात, वर जातात. एक 15 मिनिटांनी काहीतरी पडल्याचा आवाज होतो. खाली असलेला मुलगा धावत जातो. वडिलांनी 3ऱ्या माळ्यावरून उडी मारलेली असते. हातात एक पत्र असतो. पुढे तुला येणं जमेल ना जमेल, आलाच आहे तर माझ्या पण विधी करून जा. खरंच या सुखाच्या मागे धावतोय का आपण? विचार करा की आपण आपल्या मुलांना कसं घडवतोय. कुठल्या स्पर्धेत आपण त्यांना टाकलेलं आहे. त्यांचं आज आपल्या जवळ असणं किंवा आपण त्यांच्या जवळ असणं गरजेचं नाहीये का? या शिक्षणातनं किती संस्कारक्षम कुटुंब आज उद्भवलं आले सांगा बरं. आज विवाह संस्था तर अशी कोलमडायला लागलेली आहे की 2 आणि 3 महिन्यामध्ये डिवोर्सच्या केसेस बाहेर येऊन राहिलेल्या आहेत. सामाजिक परिस्थिती आहे, कुटुंब व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे.
या सुखाच्या मागे जर नसेल धावायचं, म्हणजे तुम्ही जर याला सुख म्हणताय का, वाटतंय का तुम्हाला हे जीवन म्हणजे सुख आहे? जीवन खूप सुंदर आहे आणि त्याला जगायची कला जर शिकायची असेल ना, तर थोडा नव्याने विचार व्हायला पाहिजे. या जीवनाला अधिक आनंदी जर करायचं असेल तर आपल्याला थोडा बदल आपल्यातही करावा लागेल. कारण कसंही जगलं तरी कालचा दिवस आज रिपीट होणार नाही. पण आजचा दिवस जर तुम्ही आनंदात जगला, समाधानात जगला, तर निश्चितच तुम्ही सकारात्मकतेची नवी निर्मिती जीवनात करू शकाल. आणि या आनंदाच्या निर्मितीसाठी उद्या मी तुमचे खूप सुंदर मेडिटेशन घेणार आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन. गतकाळामध्ये जे काही दुःख कष्ट तुम्ही सहन केलेले आहे, त्या दुःख कष्टांना जे कुठले व्यक्ती जबाबदार होते, उद्या आपण त्या मेडिटेशन मध्ये त्यांना माफ करणार आहे. तुमचे जे काही फ्रेंड्स असतील, जे अशाच पद्धतीच्या दुःखांमध्ये जीवनामध्ये अडकलेले असतील, तर तुम्ही आपली जी क्लासची लिंक आहे त्यांना उद्या शेअर करा. कदाचित त्यांच्या जीवनातलं एखादं दुःख तुमच्या त्या उद्याच्या मेडिटेशनमुळे त्यांच्या कमी झालं, तर कदाचित त्यांना ते दुःख विसरायला थोडी मदत होईल आणि त्याचे ब्लेसिंग कळत नकळत तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर उद्या खूप महत्वाचं मेडिटेशन मी घेणार आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन. बरेच लोक म्हणतात की माफ करणं खूप कठीण असतं, पण ते माफ केल्यानंतर रिझल्ट खूप जीवनामध्ये येत असतो. आमच्याकडे एक मॅडम होत्या ज्यांच्यावर 5 कोर्टाच्या केसेस होत्या आणि त्या बोलल्या की मी माफ करूच शकत नाही, समोरच्यांनी मला खूप त्रास दिलाय, खूप दुःख दिलेलं आहे. पण जेव्हा त्यांनी ऍक्च्युअल मध्ये माफ केलं, आपोआप 5ही केसेस त्यांच्यावरच्या नेल झाल्या. एवढं फॉरगिव्हनेस मध्ये ताकद आहे, थँकफुलनेस मध्ये ताकद आहे. त्याच्यामुळे आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षणाला आनंदी जगायचं आहे, तर पहिले आपल्याला आपली उद्या पाटीकोरी करायची आहे. कारण नवी सकारात्मकता जी ग्रहण करायची आहे, त्याच्यासाठी खाली होणं बहुत जरुरी आहे. कारण भरलेला माठ आहे आणि त्याच्यात ऑलरेडी धूळ आहे वगैरे, आणि आपण त्याच्यात काहीतरी अजून टाकतोय, तर ते स्वच्छता होणार नाही. तर उद्या आपण पूर्ण खाली होणार आणि परवा आपण रेकीचे 5 तत्व त्याच्यामध्ये आत्मसात करणार. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी याची एंट्री आपण परवा करणार. तर उद्या आपलं जे सेशन राहील ते खूप महत्वाचं राहणार आहे. तर पुढे जाऊ आता आजच्या सेशनमध्ये. ज्या जबाबदाऱ्या लिहिल्या आहेत लक्षात घ्या. आपल्याला काय वाटतं, दुनियाला खुश करण्याची, म्हणजे आपले कुटुंब आहे, फॅमिलीला आनंदी ठेवण्याची आपलीच जबाबदारी आहे. लक्षात घ्या, अरे दोस्तों, सबसे पहिले खुद की खुशी, खुद की सेहत पर ध्यान दो. कारण मी जर आजारी असेल तर माझं काम करू शकणार नाही, मी जर दुःखी असेल तर माझं काम करू शकणार नाही. त्याच पद्धतीने तुम्ही जर आनंदी नसाल, तुम्ही जर आजारी असाल, तर तुमचे काम पूर्ण करू शकाल का? नाही करू शकणार. सगळ्यात पहिले जर आपण 100% आनंदी असेल, समाधानी असेल, सेहतमंद असेल, तर आपण आपल्या सर्व जबाबदाऱ्या स्वतःहून इझिली आपण पूर्ण करू शकू. आणि म्हणून आपल्याला सुरुवात स्वतःपासून करायची आहे. आणि आजचा होमवर्क आहे की आता पहिल्या क्रमांकावर स्वतःला ठेवून नवी जीवनाची लिस्ट तयार करायची आहे. तुमचा आनंद, तुमचं आरोग्य आणि मग तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही सहजतेने पूर्ण करू शकणार आहे. आणि जेव्हा आपण जबाबदारी स्वतःची घेतो तेव्हा आपल्याला आनंद प्राप्त होतो. कारण आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याचं प्रोग्रामिंग कसं असतं, अवचेतन मन एखाद्या सॉफ्टवेअर प्रमाणे किंवा रोबोट प्रमाणे काम करतं, ज्याची प्रोग्रामिंग आपल्या कॉन्शियस माइंड द्वारा केली जाते. अवचेतन मन एक रोबोट की तरह है जो स्वयं कुछ अच्छा या बुरा नहीं सोच सकता, केवल पहले से की गई प्रोग्रामिंग के अनुसार स्वचलित तरीके से कार्य करतो. जसं आता ही पीपीटी माझ्या सिस्टम मध्ये स्टोअर आहे म्हणून मी तुम्हाला प्रेझेंट करू शकते, पण ही जर सिस्टम मध्ये नसती तर मी तुम्हाला दाखवू शकली असते का? तर त्याच पद्धतीने तुम्ही जो विचार तुमच्या माइंडमध्ये स्टोअर करता तोच प्रत्यक्षात तुमच्या जीवनामध्ये येत असतो. हमारे हर एक विचार का हमारे अवचेतन मन पे महत्वपूर्ण प्रभाव पड़ता है, या यह कह सकते हैं कि हम जो कुछ भी सोचते हैं, जो कुछ भी करते हैं, उससे हमारे अवचेतन मन की प्रोग्रामिंग होती जाती है. फिर बाद में धीरे धीरे स्वचालित रूप से वो सारे कार्य हो जाते हैं. हमारी आदतों और धारणाओं को नियंत्रण भी ऐसे ही होता है, बाद में वह स्वचलित रूप से अवचेतन मन द्वारा नियंत्रित हो जाते. म्हणून 21 दिवस आपल्याला प्रॅक्टिस करताय. म्हणून आपल्याला ज्या कुठल्या गोष्टी पाहिजे आहेत
त्या सबकॉन्शियस माइंडला सांगायच्या, किंवा रात्री झोपताना आणि उठल्याबरोबर. रात्री झोपताना काय होतं, तुम्ही जर चांगलं सांगून झोपलात की मी खूप भाग्यशाली आहे, इन जनरल काय होतं, दिवसभरात घडलेल्या नकारात्मक गोष्टी आपल्याला झोपताना आठवतात. येस ऑर नो? जे वाईट घडलं ते जास्ती आठवतं. मग तुम्ही तोच विचार करत झोपला तर तुमची प्रोग्रामिंग कोणती होते? निगेटिव्हिटीची. मग त्याच्याऐवजी जाणीवपूर्वक आपल्याला प्रोग्रामिंग कशी करायची आहे, जे तुम्हाला पाहिजे. जसं मैं भाग्यशाली हूं, मैं भाग्यशाली हूं, मैं भाग्यशाली हूं. संपूर्ण स्वास्थ्य ये मेरे तथा मेरे परिवार की स्वाभाविक अवस्था आहे. लँग्वेज इज नॉट अ मॅटर. ठीक आहे, तुम्ही कुठल्याही भाषेत अफर्मेशन देऊ शकता. किंवा रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर तर ते तुम्ही रेकॉर्ड करून देऊ शकता, किंवा वाचून शकता. तुम्ही एक प्रॉपर लिस्ट तयार करून घेतली की तुम्हाला काय पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही हे करायचं. तर सबकॉन्शियस माइंड तेच करेल जो विचार आपण आपल्या जीवनामध्ये करणार आहे. का बरं? कारण व्हॉट यू फोकस ऑलवेज एक्सपॅन्ड अँड ग्रो. एक भिंगामधनं जर एक सूर्याचा किरण परावर्तित केला तर हजारो किरण बाहेर पडतात. एक गव्हाचा बी पेरला तर असंख्य धान्य त्याच्यातनं आपल्याला मिळतं. तर त्याच्यामुळे आपला फोकस म्हणजे जे सतत पॉझिटिव्हिटी, ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्यावरच करायचं आहे. नेवर फोकस व्हॉट यू डोंट वॉन्ट. तर जी गोष्ट नाही पाहिजे त्याच्यावर आपला फोकस जाऊ द्यायचा नाही. रिअली आपण असं मॅग्नेट युनिव्हर्सने आपल्याला बनवलेलं आहे. डू ड्रीम, डू डिझायर. जे स्वप्न तुम्ही पाहाल ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, पण आपण ते करत असताना विचारच नकारात्मकतेचे किंवा भीतीदायक घेत असतो. प्रत्येक गोष्टीला ऑप्शन असतात, मार्ग असतात. जर तुमच्याकडे नेमकं कुठल्या मार्गाने जायचं चॉईस आपली आहे ना. आता जर मी तुम्हाला सांगितलं की आजपासनं दुःखाचा विचार आला, नकारात्मक विचार आला, कट कट कट, डिलीट डिलीट म्हणून तिथे थांबवायचं आहे. पण जर तुम्ही हे प्रॅक्टिसच केली नाही तर तुम्ही परत त्याच दुःखामध्ये विलीन राहाल. जर तुम्हाला काय पाहिजे ते अफर्मेशन रोज द्यायला सुरुवात केली तर तुमच्या आनंदाची चाबी त्या डोअर पर्यंत तुम्ही पोहोचून ती पॉझिटिव्हिटी तुम्ही अट्रॅक्ट करणार आहे. तर सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे आणि याचा स्वीकार करायची जबाबदारी कोणाची राहणार आहे? प्रत्येकासाठी त्यांची स्वतःची जबाबदारी राहणार आहे. यासाठी एपीजे अब्दुल कलाम सरांनी 5 वाक्य आपल्याला दिलेले आहे, जे रोज आपल्या घरामध्ये आपल्याला एखाद्या ठिकाणी प्रिंट लावून ठेवा. घरच्या प्रत्येक सदस्यांच्या नजरे घालून जाईल या पद्धतीने हे वाक्य असू द्या. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. रोज स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन, ते हे अफर्मेशन खूप पॉवरफुल आहे. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. या पद्धतीने रोज स्वतःला सकारात्मक अफर्मेशन द्यायचे आहेत. त्याच्यानंतर ही एक विश्वप्रसिद्ध प्रेयर आहे की या फक्त प्रेयरला म्हटल्याने एका, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता होप प्रेयर. या प्रेयरनी अक्षरशः म्हणजे खुनी लोक किंवा खूप आपण म्हणू की गुन्हेगार लोक, अति जास्ती गुन्हेगार लोक या प्रेयरला डिस्टन्सनी त्यांच्यावर अप्लाय केल्याने अक्षरशः ते हॉस्पिटल बंद करावं लागलं, सगळे लोक सुधारले. इतकी पॉवरफुल प्रेयर आहे. तर आपण आपल्या जीवनातले सगळे दुःख या प्रेयरच्या माध्यमातून निश्चितच पूर्ण दूर करू शकतो. कळत नकळत माझ्याकडनं काही चुका झाल्या असेल तर त्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि याच्यात मी एक वाक्य ऍड केलेलं आहे, ते म्हणजे आय फॉरगिव्ह माय सेल्फ. कारण आपण दुसऱ्यांना माफी मागतो, पण कधी कधी आपल्याच जीवनात आपल्याकडनं ज्या गोष्टी झालेल्या असतात त्यासाठी आपण स्वतःला माफ करत नाही. म्हणून मी याच्यात 5वं सेंटेन्स ऍड केलेलं आहे, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. तर रोज हे वाक्य घरामध्ये कुठेतरी चिटकवून ठेवा. येता जाता सगळ्यांची नजर लागेल या आधीचं पेज आणि हे पेज. तर याच्याने तुमच्या घराचे व्हायब्रेशन चेंज होतील, घरच्या लोकांमध्ये आपोआप चेंज होईल. वाचल्या जरी गेले हे वाक्य तरी देखील याच्यातनं एनर्जी क्रिएट होत असते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. या पद्धतीने हे वाक्य आपल्याला दररोज जीवनामध्ये रोज सांगायचे आहेत. कारण व्हॉट वी थिंक वी बिकम, असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. हमारे विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. सो स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ फ्रॉम टुडे. आज आत्ता या क्षणापासून आपल्या जीवनातली ही सकारात्मकतेची यात्रा आपल्याला सुरू करायचं आहे. कोण कोण संकल्प करतोय या पॉझिटिव्हिटीची यात्रा सुरू करण्यासाठी? कारण फक्त मला ऐकून घेतलं तर काय होईल? आपल्या गावात जसं भागवत कीर्तन लागते, आपण खूप गर्दी करतो, ऐकतो मान डोलावून डोलावून, जीवनात काहीच फरक पडत नाही. तर ओनली युअर ऍक्शन कॅन चेंज युअर लाईफ. एक वाक्य
फिक्स माइंडसेट नीट डोक्यात टाकून द्या की ओनली माय ऍक्शन कॅन चेंज युअर लाईफ. मला ऐकून फायदा होणार नाही. मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगते आहे, आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी चॅलेंज देते, माझी परीक्षा घेण्यासाठी की एवढ्या गोष्टी सांगून दिल्या खरंच फरक पडते का, म्हणून तरी प्रॅक्टिस करा, म्हणून तरी या गोष्टी अप्लाय करून बघा माझी परीक्षा घेण्यासाठी की खरोखर याच्यातनं इफेक्ट होतो का. ठीक आहे, पण मनापासून प्रॅक्टिस करा. ट्रस्ट, कारण रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. इंटेन्शन सकारात्मक ठेवा, तर लाईफ मध्ये तुम्हाला खूप सुंदर आणि सकारात्मक बदल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभवू शकाल. आणि म्हणून आज एक नवा संकल्प करू. आपण आपल्या कुटुंबामध्ये नात्यांना जपायला शिकू. कारण कसंही जगलं तरी जीवन क्षणभंगूर आहे. तो शेवटचा क्षण आपल्याला माहिती नाही, पण वर्तमानातला क्षण आपल्या जवळ आहे. आणि म्हणून जर तुमचे आई वडील तुमच्या सोबत राहत नसतील, तुम्ही बाहेरगावी राहत असतील, ऍटलिस्ट एक फोन करा. ते तुम्हाला त्यांच्याकडे म्हणजे पैशाची अपेक्षा नसते, पण तुमच्या एका शब्दाची, प्रेमाची अपेक्षा असते. जर तुम्ही भाग्यवान असाल, तुमच्या आई वडील तुमच्या सोबत राहत असेल, तर 2 क्षण प्रेमाचे त्यांच्यासोबत बोला. कारण आज जी कुटुंब व्यवस्था डगमगते आहे, त्याला आपण सकारात्मक सहभावनापूर्वक संवादाने परत नव्या प्रेमाने जोडू शकतो. आणि त्या प्रेमाने जोडण्याचा संकल्प करा. मी सेकंड लेवल मध्ये टास्क देत असते, बरेच नाते सुधारले त्याच्यामुळे, की एक फोन करा. कदाचित ती तुमच्या फोनचीच वाट बघते. तर जीवनाला जर आनंदी करायचं असेल तर नात्यांना जपायला शिका. मुलं बाहेर राहत असतील तर त्यांची प्रेमाने काळजी घ्या. कारण तो संवाद जर संपला, मुलं बाहेरच्या जगात जर गुंतले, तर मग तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते तुमच्या वाटेला येणार नाही. कारण ते प्रेम घेणारी दुसरी व्यक्ती त्यांच्या जीवनात आलेली असेल. म्हणून तो संवाद तुटू देऊ नका. तो संवाद खूप महत्वाचा आहे. संवादानेच नाते जोडल्या जातात, प्रेम जोडल्या जातं. तर आज एक संकल्प करूया की एका कुठल्या तरी बिघडलेल्या नात्याला आपल्याला ठीक करायचं आहे. थोडा वेळ स्वतःसाठी द्या, थोडा वेळ आपल्या जीवनासाठी द्या. आयुष्य खूप सुंदर आहे आणि याला अधिक सुंदर बनवणारी कला रेकी आपण परवापासून शिकणार आहे. तर त्याच्यासाठी उद्या आपण काय करणार आहे, पहिले 3 दिवस आपण जमिनीची तयारी करतोय. काल, आज आणि उद्या आपण सगळी नकारात्मकता काढून टाकू, जेणेकरून परवापासून जी आपण रेकी शिकणार आहे ती आपण सगळ्यात सद्भावनेने आत्मसात करू शकतो. ओके, सो 1-2 फीडबॅक. आजचं सेशन कसं वाटलं बोला. वजे मॅडमने आज बिलकुल ठरवून टाकलेलं आहे की आज मी व्हॉलंटिअर म्हणून सगळ्यांची उत्तर. बोला वजे मॅडम. नाही, आज सकाळचा मॅडम एक अनुभव मला तुम्हाला सगळ्यांना शेअर करायचा आहे. मी सकाळी उठल्यानंतर माझा 7 वर्षाचा नातू आहे. तर हे तुम्ही जे इन्फॉर्मेशन म्हणालात हे आम्ही रोज म्हणतो. रात्री हनुमान चालीसा म्हणतो, रामरक्षा म्हणतो. तर आज सकाळी त्यांनी मला प्रश्न काय विचारावा की आजी, हे जे घर घेतलेलं आहेस त्याच्यासाठी तुला किती पैसे लागले आणि ते तू पैसे कसे जमवलेस. दुसरा प्रश्न त्यांनी मला विचारला की ह्याच्यासाठी तुला आजोबांची पण मदत होती ना, आणि त्याच्याबरोबर माझ्या बाबांनी पण तुला मदत केली असं तू मला नेहमी सांगतेस, तर मग मी पण बाबांना मदत करणं आवश्यक आहे ना. म्हणजे अजिबात हे अनपेक्षित नव्हता हा प्रश्न. मला तो विचारेल कधी, पण अनावधानाने का होईना पण सांगितलं जातं की आपण एकत्र राहतो आहोत, तर प्रत्येकाने आपली जबाबदारी किंवा घरातला, हे पेईंग गेस्ट नाहीये, हे आपलं घर आहे. तर प्रत्येकाची जी काही अडचण असेल किंवा संवाद साधणं, हा माझा पहिल्यापासूनचा नियम आहे. जेवताना आम्ही एकत्रच जेवतो आणि कुठलाही टीव्ही मोबाईल न लावता संवाद साधला जातो. हा रोजचा दिनक्रम आहे. पण त्याने आज हा प्रश्न जो मला विचारला की मग मला ह्याच्यासाठी मोठं झाल्यानंतर काय करावं लागेल, म्हणजे मला खरंच आजी किती पैसे कमवावे लागतील, मी म्हटलं यापेक्षा किती नीतीने पैसे कमवता येतील ह्याच्यासाठी शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि आई वडिलांना सांभाळणं ही आपली पहिली प्रायोरिटी आहे. आज हा सकाळचा माझा अनुभव अत्यंत हृदयस्पर्शी होता. तुम्ही विचारलं आजी, आजी तुम्ही विचारलं. तेच सांगितलं, माझ्या नातवाने विचारलंय. सो
भेटूया परत उद्या. तर तुम्हाला जर वाटतंय की आपले एखादा मित्र, एखादी मैत्रीण, एखादी बहीण, भाऊ जर या सफरिंग मध्ये असेल तर उद्याचं मेडिटेशन त्यांच्यासाठी खूप आवश्यक आहे. कारण पास्टच्या ज्या गोष्टी आपण पकडून ठेवल्या आहे त्याला जर तशाच पकडून ठेवल्या तर आयुष्यात नवा आनंद आपण घेऊ शकत नाही. आणि परवापासून आपण त्या आनंदाला सेलिब्रेट करायला शिकणार आहे, जीवनामध्ये खऱ्या आनंदाला जगायला शिकणार आहे. तर त्या आनंदासाठी उद्या आपण भेटूया परत आपल्या नियमित वेळेवर 3 वाजता. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचं सेशन कसं वाटलं नक्की ग्रुपवर शेअर करा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि माझं ज्यांना रेकॉर्डिंग बघायचं आहे त्याच्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. संध्याकाळी तुम्हाला तिथे रेकॉर्डिंग अवेलेबल होईल. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. छान होतं.